VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. नमस्कार श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मिलिंद दादा नमस्कार. नमस्कार मिलिंद दादा, बरेच एपिसोड मध्ये होऊन गेले. तुम्ही आम्हाला काहीतरी स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या अगदी आगळ्या वेगळ्या घटना सांगितल्या होत्या. हो, आणि ते ऐकायला आम्हाला इतकं आवडलं. याचं कारण असं की त्यामुळे ईश्वरावरचा विश्वास दृढ होत जातो. हो. आणि तुम्ही जेव्हा ते सांगता तेव्हा त्या सत्य आहेत हे आम्हाला कळतं. तर नाथ पंथांची सुरुवात ही आदिनाथापासून म्हणजे शिवापासून झालेली आहे. हो हो. तर खूपच महत्व नाथ पंथामध्ये शिवाला आहे, त्यामुळे अर्थातच शक्तीला आहे. बरोबर. तर या महादेवांचं आपल्याला कधी दर्शन घडलंय का? अगदीच घडलेलं आहे आणि खूप सुंदर अनुभव आहे. तुम्हाला सगळ्यांना ऐकायला खूप आवडेल. जेन्युइन अनुभव आहे. आपण स्वप्नामध्ये काही दृश्य बघतो किंवा साधनेला बसल्यानंतर आपण डीप ट्रान्समध्ये जातो आणि आपल्याला तेव्हा काहीतरी अनुभूती येत असते. याच्यापेक्षाही वेगळी अनुभूती मला शिवाचं जे दर्शन झालं त्याच्याबद्दल सांगतो. मी साधनेला एकदा बसलो होतो. नाथांची दीक्षा झाल्यानंतरची ही गोष्ट आहे. तर साधनेला बसलो होतो आणि मला अचानक थंडी वाजायला लागली. हुडहुडी भरते ना, तशी माझी अवस्था झाली आणि मी बसलेलो होतो मांडी घालून, ते आडवा झालो. मी स्वतःहून आडवा झालो नाही, जसं कोणी तरी मला आडवं केलं अशी ती अवस्था झाली. आणि मला जाणवतं की हुडहुडी तर भरलेलीच आहे, पण माझ्या अंगावरनं बर्फाचे वारे जे असते, बर्फाळ वारं म्हणतो ना आपण, अतिशय थंड बोचणार असं वारं वाहतंय. आणि अतिशय वेगळा अनुभव हा मी त्यावेळेला पहिल्यांदा घेतला. बरं, मी असं काही मनामध्ये इमॅजिन केलेलं होतं किंवा काही वाचलेलं बघितलं होतं असंही काही नव्हतं. रेग्युलर जसं साधनेला बसतो तसंच बसलेलं. तुम्ही तुमच्या घरात बसला होता? हो. आणि आडवा झाल्यानंतर मला असं जाणवलं की मी पाठ जी गादीवरती टेकलेली होती तर त्या बेडच्या ऐवजी मला जाणवलं की मी बर्फावरती झोपलोय. अरे बाप. अचानक त्या धरित्रीवरती असण्याची जी फिलिंग आहे ती जाऊन मी बर्फाच्या गादीवरती झोपल्यासारखी, म्हणजे बर्फावरती झोपल्यासारखी फिलिंग मला आली. आणि हे सगळं जागेपणी होत होतं. माझे फक्त डोळे मिटलेले होते, पण मी पूर्णतः जागा होतो. आणि वारं वाहतंय प्रचंड बोचरं. मला अचानक जाणवलं की मी अतिशय उंचावरच्या एका बर्फाळ डोंगरावरती झोपलेलो आहे. आणि ते त्या डोंगराचं टोक आहे. माझ्या उजव्या बाजूला त्या डोंगराचा जो कडा आहे त्याच्या तिथे एक छोटीशी बर्फाळ भिंत आहे. तिथे सगळीकडे बर्फ आहे. तर मी शारीरिक दृष्ट्या हालचाल करू शकत नव्हतो, कारण मी त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये गेलेलो होतो. मला सगळं जाणवत होतं आणि डोळे बंद असले तरी मला दिसत होतं. ही फार मजेशीर गोष्ट आहे. त्या अंतर्चक्षुनी जे आपल्याला दिसतं तसं सगळं दिसत होतं. आणि मला लांबून एक आकृती माझ्या दिशेने चालत येताना दिसली, पण आपण आउट फोकस किंवा ब्लर म्हणतो ना, तशी ती आकृती दिसत होती. हलकेसे त्याचे डिटेल्स मला दिसत होते की त्यांच्या डोक्यापासून त्यांच्या गुडघ्यापर्यंत लांब कुरळे केस सोडलेले होते, वरती जटा बांधलेली होती. बाकी सगळं आउट फोकस दिसत होतं. डाव्या हातामध्ये आयुध काहीतरी होतं. जशी जशी ती आकृती जवळ यायला लागली तसं तसं मला जाणवलं की ती आकृती प्रचंड मोठी, ह्यूज आहे. मी एखादा छोटा कण असल्यासारखी आणि ती प्रचंड पहाडासारखी अशी ती ह्यूज आहे. पण तरी मी पायापासून त्यांच्या डोक्यापर्यंत त्यांना बघू शकतोय. ही जाणीव फार वेगळी आहे, ती शब्दामध्ये पण मांडता येणार नाही. तर मी बघतोय आणि जशी जवळ ती आकृती आली तसं मला ते स्पष्ट दिसले. आणि ती शिवाची आकृती होती. जटा बांधलेल्या आणि तरीही केस सोडलेले आणि ते एवढे लांब होते. भस्म लावलेलं, डाव्या हातात त्रिशूळ होता, गळ्यामध्ये सर्प होता, कमरेला व्याघ्र चामर गुंडाळलेलं होतं, सगळ्या अंगाला भस्म लावलेलं होतं आणि चंदनाचा घमघमाट सुटलेला होता. आणि त्यांचे पाय माझ्या जवळ फक्त टेकलेले नाही अशा अंतरावरती ते उभे होते. तर पावलांचं दर्शन मला होत होतं.
आणि त्यांच्या डोळ्यांचं दर्शन मला होत होतं. त्यांची संपूर्ण ती आकृती आहे ती आत्ता सुद्धा माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिलेली आहे आणि अतिशय प्रेमाने ते माझ्याकडे बघतायत. ओठांच्या वरती स्मित आहे आणि ते साधं माणसाचं हसणं नाहीये, ते डिवाइन हसू आहे आणि ते डोळ्यातून पण झळकत होतं. आणि आपण म्हणतो ना की मी एनर्जी दिली आणि ती व्हायब्रेशन समोरच्या व्यक्तीला मिळाली. हिलिंग एनर्जी आपण देतो आपल्या साधनेमध्ये, तर आपल्याला पण ती हिलिंग एनर्जी जाणवत असते पण दिसत नाही. पण मला दिसत होतं की त्यांच्या डोळ्यातून, त्यांच्या ओठातून, त्यांच्या अंगोपांगातून ती प्रेमाची, स्नेहाची जी व्हायब्रेशन स्पंदन आहेत ती माझ्या दिशेने येत आहेत आणि माझ्या आतमध्ये ती मुरतायत. आणि वारं जे सुटलेलं होतं मी सांगितलं, तर त्या वाऱ्याने त्यांचे केस भुरभुर उडत होते. खूप छान. काही बटा ज्या होत्या त्या त्यांच्या कपाळावरनं, डोळ्यावरनं, गालावरनं अशा दुसऱ्या बाजूला उडताना अशा जाणवत होत्या. आणि काही मिनिट, 2 मिनिट असेल ते बघत बसले माझ्याकडे. व्हायब्रेशन्स मला मिळत राहिली आणि मग ते वळले आणि पुन्हा ज्या दिशेने आले होते त्या दिशेने निघून गेले. आणि पुन्हा ते आउट फोकस होत 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 ब्लर होत होत नाहीस झालं. एकदम ते जे बर्फाळ वारं माझ्या अंगावरनं वाहत होतं ते कमी कमी होत थांबलं आणि मला जाणवलं की मी ज्या बेडवरती बसून साधना करत होतो आणि जिथे आडवा झालो होतो तिथे मी आलेलो आहे. हे फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये येण्याच्या जाण्याचा पार्ट झाला. कैलास, शिव आकारामध्ये त्याचं दर्शन होणं हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं. मी कधी काही अपेक्षा अशी केली नाही की मला देवतांनी दर्शन द्यावं, शिवानी दर्शन द्यावं. गणपतीचंही मला 2-3 वेळेला असं दर्शन झालेलं आहे. बरं, आपल्याला माहिती हे सगळे निर्गुण निराकार आहेत. मूर्तीमध्ये किंवा शिल्पामध्ये किंवा चित्रामध्ये त्या कलाकारांनी त्यांचं जे वर्णन आहे त्याला मूर्त स्वरूप दिलेलं आहे. बरोबर. तर ते आपल्या डोक्यात असतं आणि म्हणून तसं दर्शन झालं असंही काही झालेलं नाही, कारण अशी मी कधी काही अपेक्षा केलेली नव्हती. पण कुठल्या तरी फॉर्ममध्ये मला सूक्ष्मामध्ये नेऊन, त्या वेगळ्या डायमेन्शनमध्ये नेऊन दर्शन त्यांनी दिलं याची मला जाणीव झाली. बरं, ते दर्शन म्हणजे नुसतं फिजिकल दर्शन नव्हतं, ते ती व्हायब्रेशन्स ते मला देत होते, स्पंदन माझ्यापर्यंत पोहोचवत होते. आणि त्याच्यानंतर हा सगळा जो मोठा प्रवास सुरू झाला साधनेचा, नाथांच्या दीक्षेनंतर शिवाचं दर्शन झालं आणि मग तो सगळा प्रवास सुरू झाला. तर त्या प्रवासामध्ये मला शिवाचं एक गाणं पहिलं जे आलं तिथून मला लक्षात आलं की त्यांनी जे दर्शन मला जे दिलेलं होतं ते सगळं वर्णन या शब्दांमध्ये गाण्याच्या आलं, चालीसहित आलं. अर्थात ते वर्णन सुद्धा तोकडच आहे, कारण की मी जे त्यांचं दर्शन अनुभवलं ते शब्दात मांडणं किंवा समजणं कठीणच आहे. पण तरी त्याची एक अस्पष्टशी धूसर कल्पना आपल्यापर्यंत त्या गाण्यातनं नक्की पोचते. म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं झालं ना दादा, तर म्हणजे कॅमेरामनच्या भाषेत तर ते लो अँगल मध्ये एकदम केवढं भव्य दिसलं असेल. खरंय, खरंय. दादा, तुम्हाला तर शिवावरची खूप गाणी आलेली आहेत, पण जे पहिलं गाणं आलं या दर्शनानंतर त्याचा काही अनुभव आहे का? हो, अगदी मजेशीर अनुभव आहे. कारण की जसा मला जो अनुभव आला तेव्हा मी काही त्याच्याबद्दल विचार केलेला नव्हता किंवा कुठल्या अशा गोष्टींशी मी काही कनेक्ट झालेलं नव्हतं की त्याच्यातून मला ते इमॅजिन झालं. मी एकदा घरातनं निघालो आणि पर्वतीच्या जवळ मला एका कामासाठी जायचं होतं. तर मी गाडीवरनं निघालो आणि ज्ञानप्रबोधिनी जसं मी सोडलं, ज्ञानप्रबोधिनी शाळा सोडून मी जसं पुढे गेलो तर मला अचानक हे जे शिवाचं गाणं आहे ते आलं. शिवोहम शिवोहम अशी ती सुरुवात झाली आणि शिवोंकारा शिवोंकारा अकार उकार मकारा कोटी कोटी ब्रह्मांड रचयिता सबका पालनहारा असा मुखडा आला आणि पुढे 5 कडव्यांचं ते संपूर्ण गीत आलं, शब्द आणि सूर याच्या सहित. आणि मला आठवतंय की अजूनही मला जाणवतंय की मी गाडीवर बसलेलो आहे. पुढे पुढे रस्ता चाललाय, जसा जसा तसं तसं एक एक कडवं येतंय आणि SP कॉलेजच्या ग्राउंडच्या बाजूनी जो रस्ता बाहेर पडतो तिथून मी बाहेर पडत असताना समोर एक बेकरी आहे आणि ते शेवटचं कडवं जे आहे, शून्यकार से महाशून्य और महाशून्य से नील ज्योती तक, त्यात पुढे येईलच सांगताना. तर त्या बेकरीच्या तिथे मी थांबलो आणि हे अख्खं गाणं होतं ते रेकॉर्ड केलं मोबाईलवरती आणि मग मी पुढे पर्वतीच्या दिशेने गेलो.
आणि गंमत म्हणजे मला गाण्याचे शब्द चाल येत असताना जसं तू प्रकाश है नाद ब्रह्म है शांत है तू ही अनंत, तर प्रत्येक शब्दाचा जो अर्थ आहे त्याचं व्हिज्युअल आधी चमकायचं, म्हणजे तू प्रकाश दिसायचं आणि मग तू प्रकाश है. वाव. हा नाद ब्रह्म तर काहीतरी वाजतंय इन्स्ट्रुमेंट असं जाणवायचं आणि मग तसे शब्द आलेले आहेत. म्हणजे असं नाही हा एरवी कसं येतं की येत राहतं सलग येत राहतं, त्याच्या मागे काही प्रत्येक वेळेला व्हिज्युअल किंवा काहीच आकृती नसते. तर गाणं शब्द सुरांसहित येतं आणि मग ते रेकॉर्ड करतो. पण इथे असं तारांगण तरे हार गले का चमके हरिक तारा अशी जी ओळ आली आहे त्याच्यामध्ये, तर मला आधी असं दिसलं की प्रचंड ताऱ्यांनी भरलेलं ते आकाश आहे, खच पडला ताऱ्यांचा असं आधी दिसलं. आणि मग अचानक दिसलं की ते एका अलंकारासारखं आहे, एका गळ्यातल्या नेकलेस सारखं दिसतंय. आणि ते त्या शिवाच्या अनेक अलंकारांच्या पैकी छोटासा नेकलेस आहे, म्हणजे ते ऑर्नामेंट आहे, त्यातला एक छोटासा पार्ट म्हणजे अनंत ब्रह्मांडातले तारेत. बापरे. म्हणजे दृश्य पण आलं, म्हणजे गाणं हा तुम्हाला दृष्टांतच झाला. दृष्टांत झाला आणि प्रत्येक गोष्ट शब्द यायचा, त्याचं व्हिज्युअल यायचं आणि त्याच्यावरती शब्द यायचा आणि त्याला सूर यायचा. अरे वा. आता शिव म्हटलं की नाद आला, हो की नाही. म्हणूनच ती गाणी जी आहेत ती, नाद हे शिवाचाच अवतार असल्यामुळे ते जेव्हा गाणी देतात तेव्हा ते नाद, सूर, ताल, लय आणि शब्द असं सगळ्याच मिश्रण असतं. तर तसं हे संपूर्ण गीत मी माझ्या त्या डेस्टिनेशन पर्यंत जाईपर्यंत मला आलेलं होतं. तर शिव ओंकारा अकार उकार मकारा कोटी कोटी ब्रह्मांड रचयिता सबका पालनहारा. याचं मी फक्त मुखडा म्हणतो. पुढच्या भागामध्ये आपण त्याचं पूर्ण गाणं आणि त्याचा अर्थ घेऊया. नक्की नक्की. पण हे दोन्ही अनुभव प्रत्यक्ष तुम्हाला आलेला आणि गाण्यामधनं सुद्धा आलेला अनुभव अगदी ऐकण्यासारखे होते, यात काही शंका नाही. खरंय. तर मुखडा गातो. शिव ओंकारा शिव ओंकारा शिव ओंकारा शिव ओंकारा अकार उकार मकारा अकार उकार मकारा कोटि कोटि ब्रह्मांड रचयिता कोटि कोटि ब्रह्मांड रचयिता सबका पालनहारा सबका पालनहारा शिव ओंकारा शिव ओंकारा शिव ओंकारा शिव ओंकारा. धन्यवाद मिलिंद दादा. श्रोते हो, पुन्हा आपण भेटूया पुढच्या भागात आणि तेव्हा ऐकूया या गाण्याची पुढची कडवी. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन. VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे
vssmeditation@gmail.com. आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.